नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 19 मार्च हा व्हिडिओ 18 मार्चच्या लिलावचा आहे आणि या व्हिडिओमध्ये फक्त उन्हाळ कांद्याचा बाजारभाव सांगितले, तर कन्फ्यूज होऊ नका। काल मी जसं की सांगितलं होतं की उद्या आपण उन्हाळ कांद्याचा बाजारभाव टाकू आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी फक्त लाल कांद्याचा बाजारभाव टाकले। तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांच्या भाव सांगत असतो, तेवढं शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो हा व्हिडिओ कालच्या लिलावचा आहे, फक्त उन्हाळ कांदा आहे आणि उन्हाळ कांदा कधी काढलाय, त्याला ऊन किती दाखवेले हे सगळं आपण व्हिडिओमध्ये सांगितले। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण खाद बीज सगळं गोल्टी बिल्टी सगळ्यांच्या भाव विचारले, तेवढं शेवटपर्यंत बघा आणि कन्फ्यूज होऊ नका। आज लिलाव बंद आहे, हा व्हिडिओ कालचा आहे। तर चला व्हिडिओ बघूया। तर मित्रांनो दुसऱ्या लाईनला आलोय आणि उन्हाळीची लाईन आहे पूर्ण। बघ शकतो क्वालिटी काय भाव गेला 1390 1390 रुपीज 1390। कुठला हो कांदा? दोडंबा। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना, दोडंब्याचा कांदा आहे। बर हे काय भाव गेलं? 1370 रुपये। बघ शकतो तुम्ही 1370 1370 रुपीज। कुठला आहे कांदा? वडळी भोई। शिल्लक किती असेल अजून? एक गाडी ना। उन्हाळा आहे का हो? नाही ना। बर पुढं बघू। आता पूर्ण लाईन उन्हाळची आहे। काय भाव गेलो? बघ शकतो क्वालिटी 1451 1451 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळनेर आहे ना। बर पिंपळनेर। बियाणं कोणतं होतं दादा याचं? बियाणं कोणतं होतं? बर कधी काढला कांदा? कधी काढला? 8 दिवस झाले ना। बर पुढे बघू। काय भाव गेलो? 1450 बर आणि 1425 रुपीज। कुठला आहे कांदा? वडळी भोई। बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं। कधी काढला कांदा? 8 दिवस झाले का? बर आणि हे काय भाव गेली गोल्टी? का 550 550 रुपये 550 रुपीज। ओके हो। लाल कांद्याची गोल्टी काय भाव गेली? 1000 रुपये 1000 रुपीज 1000 रुपये 1000 रुपीज। शिल्लक किती राहिला लाल कांदा? आज संपलाय का? उन्हाळा आहे का? नाही ना। बर पुढे बघू। काय भाव गेलो? 1300 लाल आहे ना। 1300 रुपये 1300 रुपीज 1300 रुपये। कुठला आहे कांदा? शेलूपुरी। शिल्लक किती असेल अजून? 5-6 गाड्या आहे। 5-6 गाड्या शिल्लक आहे अजून। बरं उन्हाळा आहे का? कधी चालू होईल? 2 महिने ना। बर पुढे बघू। काय भाव गेलो? 1575 उन्हाळे ना। 1575 1575 रुपीज। कुठला आहे कांदा? अकराळे। कधी काढलो हो कांदा? 2 दिवस झाले का? आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे ना। बर पुढे बघू। काय भाव गेलं? 1461 1461 रुपीज। कुठला आहे कांदा? शेलूपुरी। बर बियाणं कोणतं होतं त्याचं? बर आणि ऐका ना, कधी काढला कांदा? 8 दिवस झाले ना। बर क्वालिटी बघू शकता तुम्ही कांद्याची। पुढे बघू। काय भाव गेला काका? 1400 रुपये 1400 रुपीज 1400 रुपये। कांद्याची साईज बघू शकता तुम्ही 55-60 साईज आहे। कधी काढला कांदा? 2 दिवस झाले। कुठला आहे कांदा? परसुलचा आहे ना। बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे ना। बरं पुढे बघू। काय भाव गेलो? 1500 रुपये 1500 रुपये झाले 1500 रुपीज। बघू शकतो तुम्ही। कुठला आहे कांदा? खडक जाम। बरं उन्हाळे का? उन्हाळे ना। कधी काढला कांदा? 5-6 दिवस झाले ना। बर पुढे बघू। याचं बियाणं कोणतं होतं? पुन्हा पुरसुंगी बियाणं आहे ना। बर काय भाव गेला? 1425 साईज बघू शकतो तुम्ही 60-65 ची साईज आहे। गोळा माल आहे। 1425 1425 रुपीज। कुठला आहे कांदा? शिनबाग। कधी काढला होता कांदा? 8-9 दिवस झाले का? बर पुढे बघू। काय भाव गेला?
1460 जाईल 1460 जाईल 1460 रुपीज. कुठला आहे कांदा? सटाणा. कधी काढला होता कांदा? 8-10 दिवस. ऊन किती दिवस दाखवलं होतं? 2-3 दिवस ना. बरं. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. बियाणं कोणतं होतं दादा याचं? गजानन ना. बरं. पुढं बघू. काय भाव गेलं? 1590 रुपये. 1590 रुपीज. 1590. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 55-60 साईज आहे. 1590. कुठला आहे कांदा? बरं. आणि याचं बियाणं कोणतं होतं? कधी काढला कांदा? 10-1 दिवस झाले ना. ऊन किती दिवस दाखवलं होतं तरी? 5-6 दिवस दाखवलं ना. बरं. पुढं बघ. काय भाव गेलो? 1700 रुपये. 1700 रुपीज. 1700 रुपये. कुठला आहे कांदा? दळवेल. बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. आणि ऊन किती दिवस दाखवले याला? 10 दिवस ना. बरं. पुढं बघू. काय भाव गेलो? 1511. 1511 रुपये. 1511 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी बोई. बरं. कधी काढलं कांदा? 8 दिवस झाले ना. याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे का? आणि ऊन किती दिवस दाखवलं याला? 8 दिवस दाखवलं ना. बरं. पुढे बघू. काय भाव गेला? 1492. 1492 रुपीज. 1492. क्वालिटी बॉक्स घेऊन कांद्याची. कुठला कांदा आहे? लाडू. ओके. आणि बियाणं? पंचगंगाचं बियाणं आहे. कधी काढला होता कांदा? 10-1 दिवस झाले. ऊन किती दिवस दाखवलं असं? 4-5 दिवस दाखवलं ना. बरं. पुढं बघू. इकडं कोण आहे? काय भाव गेलं? 1450. 1450. 1400 रुपीज. 1450 रुपीज. कुठला आहे कांदा? पालखेड. बरं. पालखेड. आणि बियाणं कोणतं त्याचं? पुन्हा पुरसुंगी बियाणं आहे ना. बरं. कधी काढला कांदा? 8 दिवसापूर्वी का? बरं. हे कांदा आपला आहे. काय भाव गेलं? 1540. 1540 रुपये. 1540 रुपये. कुठला आहे कांदा? पिंपळखोडा. आणि काढला कधी होता कांदा? कांदा कधी काढला? कधी कांदा? असं 4-5 दिवस झाले. ऊन किती दिवस दाखवलं होतं? ऊन कधी दाखवलं? 1 दिवस ना. बरं. पुढं बघू. ही पण गाडी आपली का? काय भाव गेली? 1460 रुपये. एकच कांदा आहे ना? एकच कांदा आहे. ओके. 1460. 1460 रुपये. कुठला आहे कांदा? आडूचा आहे ना. ओके. पुढं बघू. काय भाव गेलं? 1599. साईज बघू शकतो कांद्याची. 1599. 1590 रुपीज. 99 रुपीज. लगभग 1600 रुपये ना. कुठला आहे कांदा? चांदोड खेळदारी. ओके. आणि काढला कधी हो? 5 दिवस झाले. 5 दिवस झाले का? ऊन किती दिवस दाखवलं होतं? 2 दिवस ना. बरं. बियाणं कोणतं असेल याचं? घरगुती बियाणं आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1632. 35. 1635. 1635 रुपीज. कुठला आहे कांदा? मांगी तुंगी. काढला कधी होता कांदा? 8 दिवस पहिले ना. ऊन किती दिवस दाखवलं याला? 2-3 दिवस ना. बरं. बियाणं कोणतं असेल याचं? गजाननचं बियाणं आहे ना. गजाननचं बियाणं आहे मित्रांनो. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? किती? 1500 रुपये ना. 1500 रुपीज. 1500 रुपये जायले. कुठला आहे कांदा? गौरून. कधी काढला होता कांदा?
8-10 दिवस झाले का? बरं. ऊन किती दिवस दाखवलं होतं? 2च दिवस दाखवलं ना? बरं. पुढं बघू. 1390 रुपये लाल कांदा आहे, बघू शकता तुम्ही. 1390. तो पण लाल आहे का? उन्हाळ तिकडे आहे ना? 1390. 1390 रुपीज. कुठला आहे कांदा? आडेगाव टप्पा. शिल्लक किती असेल अजून? एक गाडी अजून एक गाडी का ही सोडून ना? बरं. आडेगाव टप्प्याचा कांदा आहे. आणि उन्हाळ कांदा आहे का? कधी चालू होईल तो? लगेच काढायचं. बरं, चालू झालंय काढायचं काम. ओके. बरं, म्हणजे अजून 10-15 दिवस लागतील त्याला? नाही 8-10 दिवस. लगेच काढून राहिले आज काढू राहिले का? ऊन दाखवावं लागेल ना त्याला? कधी काही नाही ऊन दाखवत नाही. अच्छा, डायरेक्ट आणत्या. ओके. बरं. काय भाव गेलो? 1700. 1700 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. प्युअर लाली. कुठला आहे कांदा? कातरणी. बरं. 1700 रुपीज. आतापर्यंत सर्वात जास्त आहे बघितलं आपण. याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती ना? शिल्लक किती असेल अजून लाल कांदा? उद्या गोल्टी का? बरं. गोल्टीची किती गाड्या भरतील? एकच गाडी. उन्हाळ आहे का? नाही ना? बरं. पुढं बघू. बघू शकता तुम्ही उन्हाळ कांदा आहे. काय भाव गेलो? 1581. 1581 रुपीज. कुठला आहे कांदा? दसवेल. आणि कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले. बियाणं कोणतं होतं याचं? गजाननचं बियाणं आहे. ऊन किती दिवस दाखवलं? 5-6 दिवस ना? बरं. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. साईज आहे, गोळा माल आहे पूर्ण. हां. 65-70 साईज आहे. काय भाव गेला? 1503. 1503 रुपये. बघू शकतो तुम्ही. 60-65 साईज आहे. 1503 रुपये. 1503 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. आणि कांदा कधी काढला? 8-10 दिवस. ऊन किती दिवस दाखवलं होतं? 4 दिवस दाखवलं ना? बरं. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. पुढं बघू. काय भाव गेलो? 1690. 1690 रुपीज. 1690. बघू शकतो तुम्ही कांद्याची क्वालिटी. कुठला आहे कांदा? देवळे. शेवटची गाडी लाईनीची. देवळेचा कांदा आहे. आणि देवळी वणी. बरं. आणि काढला कधी होता कांदा? 8-10 दिवस झाले ना? बरं. पुढं बघू.